आजोबाच्या काळात होती, माझ्या बापाच्या काळात होती, आमच्या काळात थोडी आम्ही चालवली, नंतर ट्रॅक्टर आला. ती बैलगाडी पुन्हा मागं कुठं घेऊन चालला? नाही नाही, आता बैलगाडीतच बसा. म्हणलं शहाण्यांनो, मी बसलो नाही. ते का बसलो नाही? तुमचा कुठंतरी तुम्हाला नाराज करायचं म्हणून मी बसलो नाही असं नाही. ती बैल तर अशी जोरात खिल्लार होती, काही विचारताच सोय नाही. आणि वरनं त्या JCB मधनं फुलं, ती फुलं बैलावर पडली, बैल बिथरला असतं तर काय झालं असतं? किंवा त्या रेटारेटीत ती बैलाच्या अंगावर कोणी गेलं असतं तर ते अजित पवार पण गेला असता आणि सगळं काहीतरी तिसरंच घडलं असतं आणि इथं श्रद्धांजली व्हावी लागली असती, कार्यक्रम रद्द करावा लागला असता. अरे बैल जोडी, बैलाची जिथं शर्यत आहे तिथंच चांगली दिसते, तिथं झर. कुठंही कुठं बैल घेऊन नको जाऊ. आता हे शहरातनं बैल बाहेर काढली आणि तो पुन्हा शहरात बैल आणतो. बैल आपला मानाचा आहे, आम्ही बैलपोळा साजरा करतो, त्याची पूजा करतो, अर्चा करतो, सगळं काही करतो. पण उत्साहाच्या भरात आपण जे करतोय त्याचं काहीतरी वेगळं स्वरूप घडणार नाही ना. इकडं अजित पण नाही, बसा दादा, बसा बसाव दादा, विलास नाही दादा बसा. ही तर म्हणजे त्यांनी तरी सांगायचं, अरे ही परिस्थिती नाही, जरा सबुरीनं घ्या. सगळा वाईटपणा माझ्याच नावावर खपवायचा. अरे मी म्हणत होतो बसा, हीच बा बसला नाही. ती ऐकतोय कुणाचंच ऐकत नाही. आपल्याला माहिती आहे ही शहाणी. नाना पण बसा ना दादा. म्हणलं गाडीला वरचं ते ओपनचं असेल ती गाडी आण, त्याच्यातनं असा वरनं उभा राहतो आणि म्हटलं त्याच्यातनं जाऊ. ती गाडी काय आम्हाला मिळाली नाही. त्या शेवटी चालत चालत आलो आणि आपला आलो बाबा तुम्हाला भेटायला. तर त्याच्यामुळं पोरावो फेटा बांधायचा होता, बांधला ना. त्याच्यामुळं आता पहिलं परत बैलगाडी आणू नका, नाहीतर पुढच्या वेळेस म्हणाल बैलगाडीने आता घोडा घेऊन येतो आणि घोड्यावर बसव. घोडा तिकडं अजित पवार तिकडं. तसलं काही करू नका, मला घोडा बिडा लावायला लावू नका. त्याच्यामध्ये म्हणजे वेगळा अर्थ काढू नका, म्हणजे घोड्यावर बसायला लावू नका. असं हे सगळं आपलं गणित आहे मित्रांनो. आपल्याला कुठंही